महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे। बँकेत तुफान गर्दी आपल्याला दिसून येत आहे। जसे पैसे वाटप सुरू झाले, बँकेत तुफान गर्दी झाली आणि या 7 बँकांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुमचं जर अकाउंट या 7 बँकांपैकी असेल, तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल की लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आजपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता कोणकोणत्या बँक खात्यात पैसे येत आहे, कोणाला मेसेज येतोय। जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करू शकता, ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असेल त्याच बहिणींना मेसेज येतोय। ज्या बहिणींचं बँक खातं आधार कार्डचे लिंक नसेल त्या बहिणींना मेसेज येत नाही, म्हणून पैसे जमा होणार नाही। लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड बँकेचे लिंक करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे। बँकांनी 4 नवीन नियम लागू केलेले आहे। ज्या बहिणींनी आता 4 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। बँकेकडून लिस्ट जाहीर झालेली आहे। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करणार। आज बैठकीत हा मोठा निर्णय पार पडलेला आहे। आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्या बहिणींना अजिबात पैसे दिले जाणार नाही। हा बँकेने ठराव केलेला आहे, बँकांचा नियम आहे, हे पालन तुम्हाला करावे लागतील। तुमचं बँक खात्यात पैसे येणार नाही असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आम्ही एक वेळेस बँकांची तपासणी करा तरच तुम्हाला पैसे येतील, नाहीतर पैसे येणार नाही। आज कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे येणार, कोणते 2 कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि बँकांचे नियम कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण बँकांनी 2 नियम लागू केलेले आहे। या 2 नियमांमुळे आणि या 2 कागदपत्रामुळे तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करा। आता ज्या बहिणींचा आजपासून मेसेज आलेला नाही, ज्या बहिणींना अजून मेसेज आला नाही त्यांनी फक्त मोबाईलचे मेसेजची वाट पाहू नका। लवकरात लवकर हे काम करून घ्या, तरच तुम्हाला पैसे येणार आहे। काय करायचं आहे नेमकं, बँकांची यादी कसं जाहीर झालेली आहे, कोणते ते नियम आहे, सर्वात अगोदर आपण नियम पाहूया। त्यानंतर तुम्हाला माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय हा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे। ज्या बहिणींना 2100 रुपये पहिला हप्ता मिळाला नसेल, म्हणजे हा पहिला हप्ता असणार आहे 2100 रुपये प्रमाणे, ज्या बहिणींना मिळाला नसेल त्या बहिणींनी हे 2 कागदपत्र जमा करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे। कारण ही योजना आता 1500 वरून 2100 वर आलेली आहे। योजना आता वाढलेली आहे, योजनेचे पैसे आता वाढलेले आहे, म्हणून तुम्हाला 2 कागदपत्राची मागणी तात्काळ करण्यात आलेली आहे। हा शेवटचा दिवस आहे। ज्यांना अजून मेसेज आला नाही त्यांनी फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका, लवकरात लवकर हे काम करून घ्या। 10वा हप्ता फक्त याच निवडक महिलांना मिळणार आहे। 10वा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहे। काही अटी असतील, काही बहिणींना 500 रुपये मिळणार, तर काही बहिणींना 1500 रुपये, तर काही बहिणींना 2100 रुपये मिळणार। बघा, शासनाने ठराव केलेल्याप्रमाणे तुम्हाला काही बहिणींना 2100 रुपये, काही बहिणींना 500 रुपये, काही बहिणींना 1500 रुपये अशा प्रकारे ठराव केलेला आहे। आता तुम्हाला 1500 रुपये मिळणार का 500 रुपये मिळणार का 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे, ते सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। पण सर्वात अगोदर पाहूया हे कागदपत्र कुठं काढायचं आणि कुठं जमा करायचं। कारण शासनाने जे 2 कागदपत्र आता दिलेलं आहे ते तुम्हाला जमा करावे लागतील। एप्रिलच्या हप्ता संदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता 1500चा हप्ता वाढून 2100 रुपये झालेला आहे। त्या बहिणींना आता 2 कागदपत्र जमा करावेच लागणार। हे 2 कागदपत्र कुठले हे सर्वात अगोदर आपण पाहूया, त्यानंतर तुम्हाला माहिती सांगतो कुठल्या प्रकारचं कागदपत्र असणार आहे आणि कसं पैसे तुम्हाला येणार आहे, ठीक आहे। आता आपण पाहूया सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले। इथं जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। बँकेने नंबर जाहीर केलेला आहे। जर तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही त्यासाठी बँकाने लिस्ट जाहीर केलेली आहे। या लिस्ट अनुसार तुम्हाला पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने फक्त मेसेजची वाट पाहू नका, तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत आहे ते तुम्ही स्वतःहून चेक करू शकता, ठीक आहे। आता आपण पाहूया कोणते ते 2 कागदपत्र आहे। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर तुम्हाला 2 कागदपत्र बी सांगणार, कागदपत्राबद्दल माहिती देणार आहे, बँकांचे काय नियम आले ते नियम बी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण हे पाहूया।
आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे। फक्त या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार। उद्या या 15 जिल्ह्यात, आज 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार, असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सर्वात अगोदर आपण जी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती पाहून घेऊ, कारण सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार, 4200 रुपये कोणत्या बहिणींना देण्यात येत आहे। सर्व बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज येतोय का? नाही, सर्व बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज येत नाही। लाडकी बहीण योजनेचा कोणाला 4200 रुपयाचा मेसेज येतोय, कोणाला 1500 रुपयाचा मेसेज, कोणाला 2100 रुपयाचा मेसेज। यामधून सर्वात मोठा प्रश्न आलेला आहे की कोणाला किती पैसे मिळणार आहे। बहिणींसाठी एक कॅल्क्युलेशनसुद्धा आपण घेऊन आलेले आहे की अशा बहिणींना आता मेसेज कसा येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप होत आहे ते अशा प्रकारे आता पैसे वाटप होत आहे। जे बहिणींना मेसेज आलेले आहे या स्वरूपात पैसे वाटप झालेले आहे। जसं की महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने केलं गेलं आहे। आता ज्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नसेल, लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नसेल त्या बहिणींसाठी मागचा हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार। म्हणजे हा हप्ता तुमचा मार्च महिन्याचा असेल आणि हा एप्रिलचा जो हप्ता आहे 2100 प्रमाणे पैसे वाटप होत आहे। तर मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि आत्ताचे 2100 रुपये असं तुम्हाला 3600 रुपये म्हणजे 3600 रुपये वाटप होत आहे लाडकी बहीण योजनेचे। आणि सोबतच 25,000 रुपयाचे विशेष अनुदानसुद्धा दिलं जात आहे। उरलेला प्रश्न 25,000 रुपयाचे जे अनुदान दिलं जात आहे सर्व बहिणींना दिलं जात नाही। आता लाडकी बहीण म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणीने फॉर्म भरलेला आहे सर्वांना याचा लाभ दिला जाणार नाही। 25,000 रुपयाचा यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव आलं असेल त्याच बहिणींना 25,000 रुपयाचा मेसेज येतोय। म्हणजे ज्या बहिणींचं मागचा हप्ता बाकी असेल आणि हा एप्रिलचा हप्ता 2100 रुपये असं 3600 रुपये मिळणार आहे। आणि ज्या बहिणींचं अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलं असेल त्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव आलं असेल त्यांना 25,000 रुपयेसुद्धा मिळत आहे। अशा प्रकारे पैसे वाटप होत आहे। आणि दुसरं, ज्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बाकी असेल त्यांना 3000 रुपये मिळत आहे। 2 मेसेज त्यांना येत आहे 1500 प्रमाणे, म्हणजे फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असं त्यांना आता 3000 रुपये जमा होत आहे। आणि हा एप्रिलचा हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे मिळतोय। म्हणजे आता टोटल त्यांना 5100 रुपये वाटप होणार आहे। ज्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे मिळाले नाही म्हणजे 2 महिन्याचे पैसे ज्या बहिणींना मिळाले नाही त्यांना 5100 रुपये एवढे दिले जात आहे। आणि त्या बहिणीचं नाव जर अनुदानाच्या यादीमध्ये असेल त्या बहिणींना 25,000 रुपयेसुद्धा दिले जात आहे। अशा प्रकारे पैसे वाटप होत आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला मागचा हप्ता भेटला आहे की नाही। जर मागचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज येईल आणि 25,000 रुपयाचा मेसेज येईल जर अनुदानाच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर। आणि ज्या बहिणींचा मागचा हप्ता मिळाला नसेल त्यांना 1500 रुपये आणि 2100 रुपये असा मेसेज येणार आहे। आणि ज्या बहिणींचा 2 महिन्याचा हप्ते बाकी असेल त्यांना 3000 रुपये आणि 2100 रुपये एप्रिलचा आत्ताचा हप्ता वाटप होतोय तो 2100 प्रमाणे होतोय। असं 2100 असं तुम्हाला 5100 रुपये आणि अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर 25,000 रुपये मिळत आहे। जर पहिल्या यामध्ये नाव असेल तर तुम्हाला 28,700 रुपये जमा होतील या महिन्याचे। म्हणजे याच महिन्याला तुम्हाला 28,700 रुपये मिळणार आहे। फक्त अनुदानाच्या यादीमध्ये नाव असणे गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर 2 हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला 30,100 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर। जर नाव नसेल आणि मागील हप्ता मिळाला असेल तर फक्त 2100 रुपये येणार। आणि लाडकी बहीण योजनेचा मागचा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तर तुम्हाला फक्त यामध्ये 2100 रुपये जमा होणार। अशा पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला मागचा हप्ता मिळाला आहे की नाही आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2100 रुपयेप्रमाणे जमा झाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, कारण आपण जिल्ह्यांची नावंसुद्धा सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो। जर तुम्ही त्या जिल्ह्यातून राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण महत्त्वाची माहिती पाहूया, हे जे पैसे वाटप होत आहे कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे। आता तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची माहिती, तुमचा अर्ज या महिन्यात असायला पाहिजे तरच तुम्हाला अनुदानाच्या यादीमध्ये आणि 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ज्या बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज ज्यांना येतोय त्यांनी फॉर्म जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भरला असेल त्याच बहिणींना 2100 रुपयेप्रमाणे पैसे मिळत आहे। साधारणतः जर लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म सुरू झालेला आहे तो जुलैमध्ये सुरू झालेला आहे।
जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हा एप्रिलचा हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे। आणि जर तुम्ही फॉर्म ऑगस्टमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होतील। सप्टेंबरमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे एप्रिलचा हप्ता दिला जात आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर। आता ऑक्टोबरमध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्यांना फक्त 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे, त्यांना 2100 रुपयाचा मेसेज येणार नाही। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आहे की ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये, कारण आपल्याला एक सर्वेसुद्धा कळेल की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतो आहे तो सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये ज्या बहिणींनी भरला आहे त्यांनासुद्धा 2100 रुपये वाटप झाले की नाही ते सुद्धा आपल्याला एक सर्वेसुद्धा करणार आहे। अशा प्रकारे एक माहिती आलेली आहे की ज्या बहिणींनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल त्या बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज येत आहे। ठीक आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि यापुढे आपण वाचूया की सर्वात अगोदर की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। 36 जिल्ह्याची लिस्ट जाहीर झालेली आहे। अगोदर या 15 जिल्ह्यात पैसे येणार आहे। महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ठीक आहे, आता तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं सांगतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला पैसे मिळाले आहे। किती पैसे मिळाले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। उद्यापासून 15 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे। सर्वात पहिला जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे सांगली। सांगलीमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। दुसरा आहे गडचिरोली आणि तिसरा आहे बुलढाणा। बघा आता 36 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे। तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढील जिल्ह्यांची यादी तुम्ही इथं पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे जे आता हप्ता वाटप होतो आहे, नागपूरला पैसे वाटप होत आहे, पुण्याला पैसे वाटप होत आहे, त्यानंतर नाशिकला। बघा आता खानदेशामधून नाशिकला सुद्धा पैसे वाटप होत आहे, नागपूरला पैसे वाटप होत आहे, पुण्याला पैसे वाटप होत आहे। लाडकी बहीण योजनेचा हा 10वा हप्ता अशा प्रकारे वाटप केला जात आहे। पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता तुम्ही, यवतमाळ आहे, चंद्रपूर आणि जळगाव। या जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत, असं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। पुढील जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता। आता विदर्भातून मुंबई शहरमध्ये पैसे वाटप होत आहे आणि विदर्भातून मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे आणि खानदेशामधून नंदुरबारला सुद्धा पैसे वाटप होत आहे। अशा प्रकारे या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता। 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्हे म्हणजे आता पूर्ण 15 जिल्हे अशा प्रकारे असणार आहे। धुळ्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, बीडमध्ये आणि संभाजीनगरमध्ये, शेवटचा जिल्हा संभाजीनगर। अशा प्रकारे या 15 जिल्ह्यात उद्या पैसे वाटप होणार आहे आणि परवा तुम्हाला लगेच 15 जिल्ह्यात पैसे वाटप होतील। असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात येणार आहे, त्यानंतर 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि पैसे तुम्हाला आले असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वेसुद्धा करणार आहे। आता एक महत्त्वाची माहितीसुद्धा आलेली आहे, ती महत्त्वाची माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगतो। 10व्या हप्त्यासाठी पडताळणी कशा प्रकारे होणार आहे। आता 10वा हप्ता जो तुम्हाला आता मिळतो एप्रिलचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे, त्यासाठी काहीतरी पडताळणी सुरू केलेली आहे। अशा प्रकारे त्यांनी पडताळणी दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्यांना ही पडताळणी करावं लागेल, कारण सर्व नियम वगैरे अटी वगैरे काढलेले आहे, कोणालाच या नियमांमध्ये ठेवलेले नाही। पण महत्त्वाचे काही 4 नियम ठेवण्यात आलेले आहेत, ते नियम अतिशय गरजेचे आहे। पहिलं कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम, कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे, कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। बघा तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं। या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरला आहे लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालं आहे, म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे। जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे। तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला, आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेलं नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, ते पण 2025चे। जुनं इन्कम चालणार नाही आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। हे पण लक्षात घ्यायचं, तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं
गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. ठीक आहे. कारण बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे. आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार, तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025 असणे गरजेचं आहे. ठीक आहे. हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी. आता दुसरं कागदपत्र दाखवतो. दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं, तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली, कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे. पॅन कार्ड 2.0 नवीन लॉन्च झालेलं आहे. आता 3 का 4च महिने झाले, याला 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे. तर हे पॅन कार्डसुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे. समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचं आहे. आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो, पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे. आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे. ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे. आता बघा, याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे. हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. समजतंय का. 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालं आहे ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. ठीक आहे. आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो. तिसरं कुठलं कागद असणार आहे, बघा इथं पाहू शकता तुम्ही. तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड, कारण आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालं आहे. बघा, भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय. भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे. तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्मसुद्धा भरून दिले. ठीक आहे. यामुळेच 15 फॉर्मसुद्धा भरले. लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येतं आहे. म्हणून आता रेशन कार्डसुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे, आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालेलं आहे. बघा, ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येतं हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणार आहे, कसं करता येईल ते पण सांगितलं आहे. ठीक आहे. आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे. तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे. बघा, म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेलं आहे. आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलं आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो. शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे, चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल. बघा, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की लाईट बिलची गरज का पडते. जिथं पण सरकारी कुठली स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता. कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. बघा, म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं. आणि जर कोणी भरलेलं असेल
लाईट बिल जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे। सर्वात मोठी अपडेट आहे आताची। लाईट बिल त्यांनी का दिलं आहे की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकते एका कुटुंबात, समजतंय का? एका कुटुंबात एक किंवा दोन व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता, पण त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे। ठीक आहे। आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं। त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं। म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे। ते कसं करणार तुम्ही? अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही। ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत। फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे। जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ठीक आहे। लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।